आता ही झोपायची वेळ झालेली. अवनीची आणि मंजिरीची झोपण्याची तयारी चाललेली. एवढ्यात सवयीने तो तिथंच आला. सॉरी, अरे यार मी विसरतोच आहे. बाय द वे, झोपतेस का अवनी? आलाच आहे तर त्याने तिला प्रश्न केला. हो, ती गळ्यातल्या मंगळसूत्राशी खेळत खाली पाहत गालात अगदी गडद स्मित करत म्हणाली, फक्त लग्नच झालंय तर किती काही बदललंय यार. कसली ब्लश करते ही, जरा आधीपेक्षा जास्तच. यार अवनी, तुझ्या अशा वागण्याने मी वेड्यासारखा ओढला जातोय तुझ्याकडे. त्यात ती इतकी गोड दिसते आज की मला हे 2 दिवस तिच्यापासून कसं दूर राहावं कळतच नाहीये. आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 76. क्षितिजला घेऊन अवनी वर त्याच्या रूममध्ये आली. तुम्ही प्लीज ताण नका घेऊ हा क्षितिज, इथं बसा बरं. ती त्याला बेडवर बसू पाहणार तर तो बसतच नव्हता. अवनी ऐक ना, मला खूप अस्वस्थ वाटतंय यार. अहो कशामुळे? सांगितलं ना जास्ती विचार करू नका, शांत राहा बघू आणि बसा बरं निवांत खाली. मॉम आहेत ना आपल्यासोबत, त्या पाहतील. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली तरीही तो तिला एकटक केविलवाण्या नजरेने पाहत होता. काय झालं? अवनी, जस्ट एकदाच मला तुला मिठीत घेऊ दे ना, जसं त्या दिवशी कारमध्ये घेतलेलंस. त्याच्या या उत्तरावर तिनं भलतीकडे पाहत मान वळवली आणि मोठा श्वास घेतला आणि फक्त पुटपुटली. काय हो, प्लीज ना अवनी, त्याशिवाय हे मनात चाललेलं वादळ थांबणार नाहीये. आधीच त्या ग्रॅनीनं डोकं खाल्लंय पाहिलंच ना. प्लीज, आय नीड इट नाव. तो अगदीच आरजाव करत म्हणाला. यांना पण ना फक्त कारण पाहिजे. चेहऱ्यावर ब्लश आलेलं तिच्या. तिनं अगदी किंचित मान हलवली आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात त्या क्षणाला भलतेच आर्जव दिसत होते आणि त्याला नकार द्यावा हेही तिला जमलंच नसतं त्या क्षणाला. त्याच्याकडे लक्ष गेलं तर त्याने त्याचा डावा हात तिला जवळ घेण्यासाठी आधीच पसरलेला. मग मात्र ती त्याच्या डोळ्यात थेट न पाहता खाली पाहतच त्याच्या जवळ गेली आणि ती जवळ जायला बस अवकाश त्याने तिला एका हाताने लगेचच जवळ ओढून घेतलं. काही सेकंद गेले असतील यात. एक तर एक हाताला प्लास्टर होतं त्याच्या आणि आज ती मिठीत असूनही त्याच्या मनाचं काही समाधान होत नव्हतं. यार अवनी, आय एम नॉट फीलिंग सॅटिस्फाईड. तो पुटपुटला तसं तिनं बाजूला होत त्याच्या डोळ्यात पाहिलं. ती असमाधानाची पुसटची रेषा आपोआपच तरळली त्याच्या डोळ्यात आणि त्याच्या डोळ्यातले ते भाव वाचत असताना एकदम दारावर टकटक झाली तशी अवनी पटकन बाजूला झाली. पाहते तर मंजिरी होती. सॉरी ताई, ते मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. जरा आपल्या रूममध्ये येतेस का? हो क्षितिज, मी आलेच. तुम्हाला काही हवंय का आत्ता? नाही. मग तुम्ही आराम करा, मी आलेच. पाहते तिला काय बोलायचंय. ओके बरं. तो बेडवर बसत म्हणाला. अगदीच मनापासून नव्हता म्हणत तो आणि तिलाही तर त्याला सोडून जावं वाटत नव्हतं खरं. मग त्याला बेडवर आडवं व्हायला मदत करत ती मंजिरीला म्हणाली, मंजू तू हो पुढे, मी आलेच. आणि कुठं आहे रूम ग? अगं गेस्ट रूम इकडे डाव्या साईडला आहे. बर मी आले. ओके म्हणत मंजिरी लागलीच निघून गेली. तोवर अवनीने क्षितिजला बेडवर झोपवलं आणि त्याला ब्लँकेट ओढून दिलं आणि तिथंच क्षणभर उठमळली. काय झालं, ये ना जाऊन, तो म्हणाला. हो क्षितिज, ते तिकडं काय आहे हो? तिनं बोट करत विचारलं. अगं कुठे म्हणत त्याने त्या दिशेला पाहिलं आणि त्या क्षणाचा फायदा घेऊन अवनीने तोपर्यंत त्याच्या गालावरही ओठ टेकवले आणि त्याच्या लक्षात येईपर्यंत ती पळूनही गेली. हे अवनी, त्याने आवाज देईपर्यंत ती रूम बाहेरही पडलेली. ही अवनी पण ना. थँक्स अवनी, लव्ह यू. मनाशीच म्हणत असताना सोबतच क्षितिजच्या गालातली स्माईल आता अगदीच ब्राईट झालेली.
अखेर दिवसामागून दिवस जात होते. त्या 1.5 महिन्यात क्षितिजची तब्येत आता बऱ्यापैकी चांगली झाली होती. त्याची डोक्याची पट्टी आणि हाताचं प्लास्टरही निघालं होतं आणि आता त्याने ऑफिसला जायला सुरू केलेलं. इकडे घरात लग्नाची ही तयारी साईड बाय साईड चालू होती. बस क्षितिज बरा होण्याची सगळेच वाट पाहत होते, जे की तो आता बऱ्यापैकी बरा झालेला. अवनीने पुन्हा तिचा कोर्स जॉईन केलेला आणि मंजिरीही तिचं कॉलेज पूर्ण करत होती आणि जान्हवीने श्रावणीचा पत्ता कायमचा कट केलेला, तसं तिच्या घरी कळवण्यात आलेलं. आणि आता दोघांच्या लग्नासाठीचा मुहूर्तही फिक्स झालेला, जो की दिवसेंदिवस जवळ येत होता. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत छोटंसं लग्न घरी होणार होतं आणि रिसेप्शन मात्र मोठं असणार होतं. अखेर लग्नाचा तो शुभ दिवस उजाडला. अवनी तिच्या रूममध्ये तयार होत होती. मंजिरी तिच्यासोबत होती. शिवाय एक मेकअप आर्टिस्टही बोलावली होती तिला तयार करायला. त्यांचं तयार होणं चालू होतं. इकडे खाली पहिला कार्यक्रमाचा मुहूर्त सुरू झालेला. सीमंत पूजन होतं. क्षितिज तयार होऊन ऑलरेडी खाली आला होता. अरे, ही अवनी कुठं राहिली? ती तयार झाली का बघ बरं, जान्हवी म्हणत होती कोणाला तरी. एवढ्यात मंजिरी तिला घेऊन येताना दिसली. खाली नजर झुकवलेली अवनी दबकत पावलं टाकत लॉनमध्येच बनवलेल्या स्टेजच्या दिशेने येत होती. आणि स्टेजवर तिच्याच प्रतीक्षेत असलेला मस्त तयार झालेल्या क्षितिजचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. मनात झालेली हलचल आणि अस्वस्थता लपवताना केसातही आपोआपच हात गेलेला त्याचा. ती काहीच क्षणात तिथं स्टेजवर पोहोचली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. तिचं बिलकुल त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती एकटक खालीच पाहत होती. त्याचं मात्र वारंवार तिच्याकडे लक्ष जायचं आणि क्षणाक्षणाला हृदयही घायाळ व्हायचं. एका पाठोपाठ कार्यक्रम सुरू होते. त्यानंतर हळदी वगैरेही झाली आणि हो म्हणता म्हणता अखेर लग्नघटिकेचीही वेळ आली. अवनी आताही अगदी छान तयार होऊन आलेली. रेड कलरची साडी आणि हिरवा चुडा आणि केलेला मराठमोळा साज शृंगार. फायनली लग्न होत होतं तिच्याशी हे पाहून क्षितिजही अतिशय खुश होता. क्षणार्धात दोघांसमोर आंतरपाठ आला आणि मंगलाष्टके सुरू झाली. अवनीला आपल्या बाबांची कमी आज मात्र प्रकर्षाने जाणवत होती. शिवराम आलेला तेवढाच एकमेव तिच्याकडून होता आणि मंजिरीही तर सतत तिच्याच सोबत होती. आत्ताही तिच्या मागेच उभी होती. एक क्षणाला मंगलाष्टके संपली आणि अंतरपाठ हटला. भटजींनी त्या दोघांना हार घालायला लावले आणि अखेर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या आणि दोघांचं लग्न झालं. कन्यादानाची रस्म आज शिवरामनेच पार पाडली होती. सप्तपदी आणि 7 फेऱ्यांची एक साईडला तयारी सुरू होती. तोपर्यंत इकडं दोघांचं सोबत फोटो काढायचा चाललेला. फोटोग्राफर त्यांना पोज सांगत होता आणि अवनी पहिल्यांदा ट्रेडिशनल लुकमध्ये इतक्या हँडसम दिसणाऱ्या क्षितिजच्या जवळ जायलाही लाजत होती. त्यालाही तिच्या देहबोलीतून सगळंच उमजत होतं. पण फोटो काढतानाही ते एकमेकांना होणारे स्पर्श दोघांच्याही अंगावर रोमांच फुलवत होते आणि ते सगळं क्षितिज मात्र एन्जॉय करत होता. एक क्षणाला फोटोग्राफरने त्यांना एकमेकांकडे पाहण्यास सांगितलं आणि तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात आलेले तेच घाबरट भाव क्षितिजच्या नजरेतून लपले नव्हते. त्याला त्याच दिवसातली आठवण झालेली जेव्हा तो तिला पहिल्यांदा गावी भेटलेला. सप्तपदी आणि 7 फेरे झाले आणि जवळपास सगळे कार्यक्रम पार पडले. अखेर क्षितिज आणि अवनीचं लग्न अगदी आरामात आणि मस्त पार पडलेलं. उद्या सकाळी पूजा आणि सायंकाळी रिसेप्शन असणार होतं, ज्यात सगळे मोठे मोठे त्यांच्या ओळखीतले लोक येणार होते. ठरल्याप्रमाणे सगळं पार पडत होतं. अवनी आता मंजिरीसोबत क्षितिजच्या रूममध्ये होती. घरात अनेक पाहुणे होते. क्षितिजला 2 दिवसांसाठी आपला मुक्काम आर्यसच्या रूममध्ये हलवावा लागलेला आणि नेहमीप्रमाणे सवयीने क्षितिज सतत त्याच्याच रूममध्ये यायचा. आत्ताही झोपायची वेळ झालेली. अवनीची आणि मंजिरीची झोपण्याची तयारी चाललेली. एवढ्यात सवयीने तो तिथंच आला. सॉरी, अरे यार मी विसरतोच आहे. बाय द वे, झोपतेस का अवनी? आलाच आहे तर त्याने तिला प्रश्न केला. हो, ती गळ्यातल्या मंगळसूत्राशी खेळत खाली पाहत गालात अगदी गडद स्मित करत म्हणाली. फक्त लग्नच झालंय तर किती काही बदललंय यार. कसली ब्लश करते ही, जरा आधीपेक्षा जास्तीच. यार अवनी, तुझ्या अशा वागण्याने मी वेड्यासारखा ओढला जातोय तुझ्याकडे. त्यात ती इतकी गोड दिसते आज की मला हे 2 दिवस तिच्यापासून कसं दूर राहावं कळतच नाहीये.
तिला पाहण्यात हरवलेला विसरलेलाच तो की तो दरवाजात उभा आहे. नकळत तिलाच एकटक पाहत राहिलेला, तिथून बाहेर जायला पायच निघत नव्हता त्याचा. एवढ्यात मागून जान्हवी आली. अरे तू काय करतोयस इथे? तुझी रूम आज आणि उद्यासाठी तिकडे आहे, विसरतोयस का? पाठीमागून फटका मारत जान्हवीने विचारलेलं. अगं हो, ते मी चुकून आलो ग. तशी ही माझीच रूम आहे ही, मग सवय झाली आहे मॉम. हो का? जा आता आधी झोपायला जा, उद्या पूजा आहे, लवकर उठायचं आहे, कळलं ना? अवनी बेटा, तुलाही तेच सांगायला आले होते, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. हां, लवकर झोपा, मी हाक देईन हवं तर. हो मॉम, अवनी मान हलवत म्हणाली आणि तिचं ते मान हलवणं पाहत अजूनही तो तिथंच होता. मला जान्हवी वळली तर क्षितिज अजूनही तिथेच उभा होता. अरे तू अजूनही इथेच? जा ना क्षितिज, जरा 2 दिवस दूर राहणारेच ना तिच्यापासून. जान्हवी डोळे मोठे करत हळूच म्हणाली आणि त्याला हाताला पकडून बाहेर घेऊन आली. हो जातोय ग. गुड नाईट मॉम. वळून आतमध्ये पाहत अवनी म्हणणार होता तो, पण टाळलेलं त्याने. मंजिरी आतून दार लावून घे ग. जाता जाता जान्हवी मंजिरीला सांगायला विसरली नाही आणि मग मात्र क्षितिज सरळ माघारी न वळता आर्यसच्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या पोटात उगाचच फुलपाखरे उडत होती, अगदी अवनीच्या विचारानेही. अगदी हवेत होता तो आज. लग्न झालं या विचाराने. काय माहीत काय एवढं तिच्यासाठी फील करत होता. अनेकदा त्यालाच कळत नसायचं, पण काहीतरी होतं जे त्याला तिच्यासोबत बांधून ठेवत होतं. जणू दोघं एकमेकांचे सोलमेट होते. रिसेप्शन झालं की दुसऱ्याच दिवशी तिच्यासोबत हनीमूनला जायचा प्लॅन होता त्याचा. सगळं काही आधीच प्लॅन होतं, आता बस उद्याचं रिसेप्शन व्हायची वाट पाहत होता तो. इकडे अवनीची काही वेगळी अवस्था नव्हती. ती बस त्याला नवरा म्हणून पाहताना फक्त त्याचा विचार करूनच मोहरत होती. अगदी स्वतःहीपेक्षा जास्ती प्रेम होतं तिचं त्याच्यावर. आता त्यांच्या नवीन प्रेमाची सुरुवात होणार होती. आता ती फक्त त्याची असणार होती आणि तो तिचा. आजचा पार्ट इथं संपलेला आहे. फायनली कथा संपण्याकडे वळती आहे. बघूया पुढील 2 भागात आणखी काय काय होतंय. ऐकत रहा अनकंडिशनल लव. कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.